नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत आयोजित संशोधन पद्धती या विषयाच्या व्याख्यानमालेमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो. संशोधन पद्धती या विषयाच्या अभ्यासक्रमासंदर्भात चर्चा करताना आपल्याला एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये पहिलं प्रकरण आहे प्रास्ताविक. या प्रास्ताविकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण संशोधनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्व हे अभ्यासणार आहोत. त्यानंतर शास्त्रीय संशोधन, सायंटिफिक रिसर्च हे काय असतं याचाही आपण अभ्यास करणार आहोत. या शास्त्रीय संशोधनाचा अर्थ, त्याच्या पद्धती, त्याच्या पायऱ्या अर्थात त्याचे वेगवेगळे टप्पे यांचाही आपण या विषयामध्ये या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो सामाजिक संशोधनाचा, जो आपल्याशी संबंधित आहे. या सामाजिक संशोधनाचा अर्थ, त्याचे स्वरूप आणि या सामाजिक संशोधनाचं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असलेलं महत्व याही बाबींचा आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास आपण ऑगस्ट या महिन्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर दुसरं प्रकरण जे आहे ते आहे संशोधनाची समस्या आणि संशोधनाचा आराखडा. विद्यार्थी मित्रांनो, संशोधन करताना कुठल्याही संशोधकासमोर अगोदर एक समस्या असते, एक प्रश्न असतो आणि त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी तो एक संशोधनाची प्रक्रिया राबवत असतो आणि यासाठी एक विशिष्ट असा नियोजित आराखडा त्याला आखावा लागत असतो आणि त्या पद्धतीने, त्या मार्गाने तो आपलं संशोधन हे पूर्ण करत असतो. आणि म्हणून या संशोधन पद्धतीच्या प्रकरणामध्ये दुसरं प्रकरण आहे ते संशोधन समस्या आणि संशोधनाचा आराखडा. या प्रकरणामध्ये आपण संशोधन समस्येचं सूत्रण कसं केलं जातं, संशोधनाची समस्या कशी निवडली जाते याचा अभ्यास करणार आहोत, याचा विचार करणार आहोत. त्यानंतर संशोधनाचा जो आराखडा असतो, अर्थात संशोधनाची जी काही नियोजन असतं ते कसं केलं जातं, त्याची काय काय वैशिष्ट्ये असतात आणि त्याचबरोबर संशोधनाची गरज, संशोधन आराखड्याची गरज काय आहे आणि त्यानंतर संशोधन आराखड्याचे प्रकार, वेगवेगळे प्रकार आहेत, त्या सर्व प्रकारांचा अभ्यास आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आपण साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या एंड पर्यंत संपवणार आहोत. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे तथ्य संकलन आणि तथ्य विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, तथ्य म्हणजे सर्वसाधारणपणे माहिती. संशोधन विषयाशी संबंधित माहिती संशोधकाला संकलित करावी लागत असते. अर्थात हे तथ्य संकलन करणं आणि त्याचं विश्लेषण करणं ही अत्यंत जिकिरीची आणि क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे. तथापि हे तथ्य संकलन कसं केलं जातं आणि त्याचं विश्लेषण कसं केलं जातं याचा अभ्यास आपण या प्रकरण 3 मध्ये करणार आहोत. अर्थात या प्रकरण 3 मध्ये तथ्य संकलन, त्या तथ्य संकलनाचे स्त्रोत, अर्थात त्याचे 2 स्त्रोत आहेत, प्राथमिक आणि दुय्यम. प्राथमिक स्त्रोताचेही काही प्रकार आहेत आणि दुय्यम स्त्रोताचेही काही प्रकार आहेत. यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास या प्रकरण 3 मध्ये करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संशोधन करताना संशोधकाला विशिष्ट नमुना निवड करावी लागत असते. ज्या पद्धतीने आपण शीतावरून भाताची परीक्षा असं म्हणतो, तसंच संशोधकाला जो काही संशोधन क्षेत्र आहे किंवा जी काही संशोधनाचा ज्ञादर्श आहे त्या एकूण ज्ञादर्शामधून त्याला विशिष्ट असा नमुना निवडावा लागत असतो आणि त्या नमुन्यावर तो संशोधन करत असतो. जसं की सध्याची परिस्थिती आहे, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर कोविड या आजारावर, कोरोना व्हायरस या आजारावर काय औषध शोधता येईल किंवा जे काही औषध शोधलं गेलं आहे ते कितपत प्रभावी आहे याचा अभ्यास करण्यासाठी काही ऐच्छिक मानवी रुग्णांवरती संशोधन हे केलं जात आहे. अर्थात यासाठी नमुना निवड केली जाते आहे आणि मग त्या रुग्णांवर जर ते औषध प्रभावी ठरत असेल तर ते औषध सर्व समूहाला लागू केलं जातं. त्या सर्व समूहासाठी त्याचा उपयोग हा केला जात असतो. म्हणजेच काय, संशोधन करताना संशोधनासाठी नमुना निवड ही करावी लागत असते. त्यानंतर तथ्य जी काही संकलित केलेली आहे त्यांचं विश्लेषण करावं लागतं. जसं की सध्या आता मी जे उदाहरण दिलं की कोरोना व्हायरस या आजारासाठी जे काही औषध शोधलं गेलं आहे त्याचं विश्लेषण केलं जाईल की हे कोणत्या कितपत प्रभावी आहे, कोणत्या वयोगटावर जास्त प्रभावी आहे. ज्या रुग्णांना मधुमेह आहे किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा रुग्णांवरही हे औषध प्रभावी ठरतं की नाही या सर्व गोष्टींचं विश्लेषण करावं लागेल आणि मग त्यानंतर निष्कर्ष हे काढले जात असतात. म्हणजे हे प्रकरण 3 जे आहे हेच आपण असं म्हणूया की संशोधनाच्या एका अर्थाने गाभाचं आहे आणि म्हणून या प्रकरण 3 वर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्यानंतर ऑक्टोबरच्या दरम्यान, साधारणतः ऑक्टोबर एंड मध्ये आपण
या पहिल्या 3 प्रकरणांवरती एक मिड टर्म असेसमेंट टेस्ट घेणार आहोत. अर्थात ही एक सरप्राईज टेस्ट असेल आणि या टेस्ट मध्ये आपल्याला काही डिस्क्रिप्टिव्ह म्हणा किंवा MCQ असे काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला ही द्यायची आहे. अर्थात त्या संदर्भातलं सविस्तरपणे वेळापत्रक हे आपल्याला आपल्या विभागामार्फत प्रस्तुत केलं जाईलच. त्यानंतर चौथं प्रकरण आहे ते म्हणजे गृहीत कृत्यांची पडताळणी. विद्यार्थी मित्रांनो, संशोधन करताना कोणत्याही संशोधकाला एक गृहीत कृत्य समोर ठेवावं लागत असतं. जसं की अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे, मागणीचा नियम. आपल्या सर्वांना तो माहित आहे. मागणीच्या नियमामध्ये की किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हा सर्वसाधारण नियम आहे. बाजारामध्ये जेव्हा आपण याच प्रत्यक्ष पडताळणी करू, त्या संदर्भात तथ्य संकलित करू आणि मग त्याचं विश्लेषण करून जेव्हा आपण तो नियम खरा ठरतो आहे की नाही हे पाहू, हे पडताळू, तेव्हा मग आपल्याला हे सत्य आहे असं निश्चित होईल. म्हणजेच काय, किंमत वाढली की मागणी कमी होते किंवा किंमत कमी झाली की मागणी वाढते, हा सर्वसाधारण नियम म्हणजेच गृहीत कृत्य. आपण हे गृहीत धरलेलं आहे असं की किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते, हे गृहीत धरलेलं आहे आणि मग त्याचा अभ्यास आपण पुढे जाऊन करणार असतो. यालाच अर्थात गृहीत कृत्य, गृहीत म्हणजे यालाच दुसरा एक शब्द आहे परिकल्पना. परिकल्पना किंवा गृहीत कृत्य हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. गृहीत धरलेलं तथ्य ते गृहीत कृत्य आणि मग ते सत्य आहे की नाही याची पडताळणी संशोधकालाही करायची असते. या गृहीत कृत्याच्या अनुषंगाने आपण गृहीत कृत्याची पडताळणी कशी केली जाते याचाही विचार करणार आहोत. पण तत्पूर्वी गृहीत कृत्याचे प्रकार, गृहीत कृत्याचे महत्व आणि त्याची संशोधनामध्ये असलेली उपयोगिता आणि त्याच प्रकारे या गृहीत कृत्याचं परीक्षण कसं केलं जातं याचाही विचार करणार आहोत. गृहीत कृत्याची पडताळणी करण्यासाठी वेगवेगळ्या संख्याशास्त्रीय पद्धतींचा अवलंब हा केला जात असतो. उदाहरणार्थ शेकडेवारी, सरासरी, मध्य, बहुलक किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा कोरिलेशन अशा वेगवेगळ्या संख्याशास्त्रीय टी टेस्ट, एफ टेस्ट, वेगवेगळ्या संख्याशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून जे काही गृहीत कृत्य निश्चित केलेलं आहे त्याची पडताळणी ही केली जात असते. अर्थात हा संशोधनाचा संख्याशास्त्रीय भाग आहे. त्यानंतर अभ्यासक्रमातलं हे शेवटचं प्रकरण आहे ज्याचा विचार आपण नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान करणार आहोत. तो म्हणजे संशोधन अहवाल लेखन. संशोधनाच्या सुरुवातीपासून ते संशोधनाच्या विश्लेषण आणि निष्कर्षापर्यंत संशोधकाने जे काही प्रयत्न केलेले आहेत, जे काही लिखाण केलेलं आहे त्या सर्व लिखाणाला एका पुस्तकाच्या स्वरूपामध्ये त्याला लिहावं लागतं, एका ग्रंथाच्या स्वरूपामध्ये त्याला ते मांडावं लागतं आणि हा संशोधन, यालाच संशोधन अहवाल असं म्हणत असतात. हा संशोधन अहवाल, त्याची लेखनाची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये काय असतात, त्यानंतर या संशोधन अहवालाचं महत्व काय आहे, त्याच्या पायऱ्या काय काय आहेत, कसा तो संशोधन अहवाल लिहिला जातो, त्याचं महत्व काय आहे, या सर्व बाबींचा विचार आपण या संशोधन अहवाल लेखनामध्ये करणार आहोत. तर अशा प्रकारे आपला हा अभ्यासक्रम आहे आणि या सर्व अभ्यासक्रमाचा सविस्तरपणे विचार आपण आपल्या या पहिल्या सत्रामध्ये करणार आहोत. तर प्रकरण 1 ते आहे प्रास्ताविक. या प्रकरण 1 मध्ये पहिला मुद्दा जो आहे तो आहे संशोधनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्व. संशोधन म्हणजे काय, त्या संशोधनाचा अर्थ, त्याची व्याप्ती आणि महत्व याचा विचार आपण पहिल्या प्रकरणात करणार आहोत. त्यानंतर शास्त्रीय संशोधन, शास्त्रीय संशोधनाच्या पद्धती, पायऱ्या आणि टप्पे यांचाही विचार करणार आहोत. नंतर सामाजिक शास्त्र संशोधन, त्याचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्व आणि त्यानंतर संशोधन साहित्याचा आढावा. संशोधन साहित्याचा आढावा याचा विचार करत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जे काही संशोधन केलं जातं त्या संशोधनाशी संबंधित इतर संशोधकांनी काही संशोधन केलेलं असेल किंवा काही माहिती गोळा केलेली असेल, काही लिखाण केलेलं असेल तर त्यांचाही आढावा आपल्याला घ्यावा लागत असतो आणि या संशोधन साहित्याच्या आढाव्याच्या आधारे आपल्याला आपल्या संशोधनाची दिशा ही निश्चित करता येणं शक्य होतं आणि म्हणून संशोधन साहित्याचा आढावा हा आपल्याला घ्यावा लागत असतो. विद्यार्थी मित्रांनो, संशोधनाचा उगम, संशोधन जे आहे हे संशोधन करत असताना किंवा संशोधनाचा अभ्यास करत असताना आपल्याला संशोधनाचा मुळात उगम कुठून झाला आणि कसा झाला याचाही विचार करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, संशोधना संदर्भात आपल्या समोर 3 संकल्पना आहेत. एक आहे डिस्कव्हरी, दुसरा आहे इनोव्हेशन आणि तिसरा आहे रिसर्च.
या तीनही संकल्पनांमध्ये थोडा थोडा फरक आहे. डिस्कव्हरी याचा अर्थ असा होतो की जी बाब अस्तित्वात आहे परंतु ती इतरांना माहित नाही अशी बाब शोधून काढणे याला डिस्कव्हरी असं म्हणतात. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम. गुरुत्वाकर्षणाचा नियम ही बाब अस्तित्वात होती पण त्याची माहिती समाजाला नव्हती, ही माहिती करून देण्याचं काम न्यूटनने केलं. म्हणजे काय, याला आपण डिस्कव्हरी असं म्हणतो की जी बाब अस्तित्वात आहे परंतु ती इतरांना माहिती नाही, याला आपण डिस्कव्हरी असं म्हणत असतो. दुसरी जी संकल्पना आहे त्याला म्हणतात इनोव्हेशन. जी बाब अस्तित्वात नाही आणि इतरांना सुद्धा त्याची फारशी माहिती नाही अशी वस्तू नव्याने शोधून काढणे, अशी बाब नव्याने शोधून काढणे, याला आपण इनोव्हेशन असं म्हणत असतो. जसं की सध्याच्या या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरस या आजारावर कोणतं औषध असेल किंवा काय औषध आहे हे आजही अस्तित्वात नाही किंवा त्याची सर्वसाधारणपणे कोणालाही माहिती नाही. अर्थात ते औषध जेव्हा शोधलं जाईल तेव्हा त्याला इनोव्हेशन असं म्हटलं जाईल, त्याला डिस्कव्हरी असं म्हणता येत नाही. आणि तिसरी जी संकल्पना आहे संशोधन. संशोधनाचा अर्थ होतो शोधून काढणे किंवा सर्व दिशांनी जाणे. इंग्रजीमध्ये संशोधनाला रिसर्च असं म्हणतात. री म्हणजे पुन्हा, सर्च म्हणजे शोधणे, पुन्हा पुन्हा शोध घेणे म्हणजे संशोधन असा त्याचा अर्थ होतो. तर या डिस्कव्हरी, इनोव्हेशन आणि रिसर्च या तिन्ही संकल्पनांचा अर्थ मला तरी वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल. तर या अर्थाने आपण संशोधनाचा अर्थ हा लक्षात ठेवूया. त्यानंतर वेगवेगळ्या शिक्षण तज्ञांनी संशोधनाचा अर्थ आणि त्याची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. यामध्ये सर्वप्रथम आहे B.W. टकमन. B.W. टकमन यांनी संशोधनाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे की प्रश्नांची उत्तरे देऊन त्याच्या निराकरणाची पद्धतशीर प्रक्रिया म्हणजे संशोधन. ज्या काही संशोधकाला प्रश्न, समस्या पडलेल्या असतात किंवा जो काही प्रश्न त्याच्या समोर असतो त्याच्या निराकरणाची एक विशिष्ट आणि पद्धतशीर अशी प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेला टकमन यांनी संशोधन असं म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या केलेली आहे ती मौले जॉर्ज जे यांनी. मौले जॉर्ज जे यांच्या मते संशोधन म्हणजे यथार्थ परिभाषित समस्येच्या समाधानाकरिता केलेले सुव्यवस्थित, वस्तुनिष्ठ आणि अचूक असे शोधन म्हणजे संशोधन होय. ठीक आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या केलेली आहे ती C.R. कोठारी यांनी. एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी हेतुपूर्वक आणि पद्धतशीर मार्गाने केलेल्या ज्ञानाचा शोध म्हणजे संशोधन होय. विद्यार्थी मित्रांनो, या तीनही व्याख्यांच्या एकत्रीकरणातून आपल्याला एक लक्षात येत आहे की संशोधनाची एक समस्या असते, एक प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पद्धतशीर अशी प्रक्रिया राबवली जात असते आणि यालाच आपण संशोधन असं म्हणत असतो. त्यानंतर चौथी व्याख्या केलेली आहे ती आहे रेडमन आणि मोरी यांनी. विशिष्ट विषयासाठी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी केलेले शोध म्हणजे संशोधन होय. आता या संदर्भात या ठिकाणी विशिष्ट असा विषय डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची माहिती शोधणं याला रेडमन आणि मोरी यांनी संशोधन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो संशोधनाचे स्वरूप. संशोधन हे कशा प्रकारचं असतं याचा विचार आपण या संशोधनाचे स्वरूप या प्रकरणामध्ये, या मुद्द्यामध्ये करणार आहोत. संशोधन सर्वप्रथम वस्तुनिष्ठ असतं. वस्तुनिष्ठ याचा अर्थ असा की विशिष्ट घटनेचे एकाच निरीक्षकाने पुन्हा पुन्हा केलेल्या निरीक्षणावरून त्यांनी काढलेले निष्कर्ष सारखेच असतात. विशिष्ट घटनेचे म्हणजे उदाहरणार्थ सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. हे एक विशिष्ट घटना आहे आणि एखाद्या निरीक्षकाने ते निरीक्षण करून त्याचे जे निष्कर्ष काढलेले आहेत ते सर्व ठिकाणी, सर्व दूर, सर्वकालिक सारखेच असतात. याला आपण वस्तुनिष्ठ असं म्हणतो. त्यानंतर संशोधनाचं दुसरं स्वरूप आहे ते म्हणजे विश्वसनीय. संशोधन हे विश्वसनीय असतं की एखाद्या एककाचे वारंवार मोजमाप केल्यानंतर त्याच्या अचूकतेच्या मात्रा स्थिर असतात. उदाहरणार्थ कोरोना व्हायरस या आजारावर औषध शोधल्यानंतर जे काही औषध बाजारामध्ये येईल ते सर्व मानव समूहावर सारख्याच प्रमाणात परिणामकारक असेल हे निश्चित आहे. याला म्हणतात विश्वसनीयता. हे संशोधन केल्यानंतर ही विश्वसनीयता मिळत असते आणि म्हणून संशोधनाचं स्वरूप हे विश्वसनीय असतं. त्यानंतर आहे सत्यापन. निष्कर्षांचे पुनर्परीक्षण केल्यानंतर देखील ते सत्य असतील तर त्यात सत्यापनशीलता आहे असं म्हटलं जातं. थोडक्यात
सत्य की सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडनं मावळतो हे निश्चित आहे आणि हे सत्य आहे. अर्थात संशोधन हे सत्य असतं. ठीक आहे. त्यानंतर संशोधनाचं स्वरूप दुसरं जे आहे पुढचं ते म्हणजे निश्चित. संशोधन हे निश्चित असतं. ठीक आहे. निश्चित, विशिष्ट आणि स्पष्ट स्वरूपामध्ये निर्धारित करण्यायोग्य असं हे संशोधन असतं. आणि त्यानंतर संशोधनाचं स्वरूपाच्या बाबतीत शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे संशोधनाचं सामान्यीकरण हे केलं जात असतं. संशोधन हे सामान्य असतं. संशोधनामध्ये काही सामान्य नियम काढले जात असतात की जसं बाजारामध्ये किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होईल किंवा किंमत कमी झाल्यानंतर मागणी वाढेल, हा सर्वसाधारण नियम निश्चित केला जातो आणि मग तो सर्व समाजामध्ये पडताळून पाहिला जात असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे संशोधनाचं स्वरूप आहे की जे संशोधन हे वस्तुनिष्ठ, विश्वसनीय, सत्यार्पण, निश्चित आणि सामान्यकरणाचं असतं. त्यानंतर संशोधनाचं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असलेलं महत्व याचाही आपण आता विचार करणार आहोत. तर त्यातलं संशोधनाचा पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे संशोधन हे का केलं जातं, संशोधनाचं महत्व काय. तर त्यातला पहिला मुद्दा आहे समस्येचं निराकरण करणं. अज्ञान व समस्या दूर करणे हे संशोधनाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. कुठलाही प्रश्न असो, कुठलीही समस्या असो, त्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी, निराकरणासाठी एक पद्धतशीर अशी प्रक्रिया राबवली जाते आणि त्यानंतर मग संशोधनाचे निष्कर्ष हे काढले जात असतात. म्हणजे समस्येचं उत्तर शोधणं किंवा अज्ञान दूर करणं हे संशोधनाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे संशोधनाचं महत्व सांगता येतं. संशोधनाचं महत्व सांगणारा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कल्याण साध्य करणे. उदाहरणार्थ सांगायचं झालंच तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांचे कल्याण कसं साध्य करता येईल हा मात्र संशोधनाचा मुख्य विषय आणि महत्वपूर्ण विषय असा होऊ शकतो. म्हणजे शेतकरी आत्महत्या का करतात, त्याची काय काय कारणं आहेत, ते आत्महत्या केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात किंवा शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी आपल्याला काय उपाय सुचवता येतील या संदर्भात संशोधन केलं तर ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आणि फलदायी असं ठरेल. म्हणजे संशोधन हे कल्याण साध्य करण्यासाठीही अत्यंत महत्वाचं असतं. त्यानंतर तिसरा मुद्दा या संदर्भात सांगता येईल तो म्हणजे संशोधन हे सामाजिक प्रगतीला सहाय्यकारी ठरतं. सामाजिक विघटनास कारणीभूत वेगवेगळ्या घटकांचा शोध घेऊन ते विघटनकारी घटक नेस्तनाबूत करण्याचं काम संशोधनामार्फत केलं जाऊ शकतं. समाजामध्ये दुही निर्माण करणारे किंवा समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणारे जे काही घटक आहेत त्यांचं शोधन करून ते निर्मूलन करणं हे संशोधनाचं मुख्य उद्दिष्ट असतं आणि त्या अर्थाने आपल्याला संशोधनाचं महत्व हे सांगता येऊ शकतं. उदाहरणार्थ समाजामध्ये गुन्हेगारी का वाढते किंवा गुन्हेगारीचं प्रमाण आहे तर ते जास्त आहे तर ते का जास्त आहे, हे गुन्हेगारी निर्मूलन करणं शक्य आहे का, तर त्यासाठी काय काय करणं शक्य आहे, या सर्व बाबींचा शोध घेणं हे संशोधनाचं मुख्य उद्दिष्ट असू शकतं की जे सामाजिक प्रगतीस सहाय्यक ठरेल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे नियोजनास महत्व किंवा नियोजनास सहाय्यकारी. संशोधन हे नियोजन करताना अत्यंत सहाय्यकारी, अत्यंत फलदायी असं असतं. लोकसमूहाची वैशिष्ट्ये, लोकसमूहाचे संघटन, त्यांची संस्कृती, त्याचे गट याविषयीचं ज्ञान हे संशोधनातून मिळत असतं आणि मग वेगवेगळ्या लोकसमूहासाठी कोणकोणत्या प्रकारचं नियोजन करायचं, कोणकोणत्या प्रकारच्या योजना राबवायच्या याविषयीचं नियोजन, याविषयीचे निर्णय नियोजन करताना घेता येतात आणि म्हणून या दृष्टीने आपल्याला संशोधनाचं महत्व हे सांगता येऊ शकतं. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रांच्या विकासास संशोधन हे सहाय्यक असतं. कारण वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये परस्पर संबंध असतो आणि हा परस्पर संबंध ओळखून वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये भर कशी टाकता येईल, वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये सुधारणा किंवा विकसन कसं करता येईल या संदर्भात संशोधन हे करता येऊ शकतं आणि म्हणूनही आपल्याला संशोधनाचं महत्व या ठिकाणी उल्लेखित करता येऊ शकतं. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे संशोधनाच्या महत्वातला तो म्हणजे सैद्धांतिक उपयोगिता. वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या आधारे नवीन सिद्धांतांची मांडणी आपल्याला संशोधनाच्या आधारे करता येते. जसं की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, त्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या शोधानंतर अवकाशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह हे पाठवता येऊ लागले.
म्हणजेच काय, उपग्रह कसे पाठवायचे याविषयीचे नवीन सिद्धांत या गुरुत्वाकर्षणाच्या शोधाच्या आधारे आपल्याला मांडता आले. म्हणजेच काय, नवीन सिद्धांतांची मांडणी करण्यासाठी सुद्धा संशोधनाचं महत्व आहे. धन्यवाद.